नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 42व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, आज आम्हाला सांगा, इष्टदेवता, कुलदेवता, कुलदेवी वगैरे या सर्वांबद्दल कुंडली काय सांगते? हे बघा, कुंडलीमध्ये नवम स्थान जे आहे हे सर्वात बेस्ट प्लेस फॉर एनीबडी. जो जातक जन्माला आहे, नवम स्थान त्याचं खूप महत्वाचं असतं, कारण ते भाग्यस्थान आहे. त्या भाग्यस्थानावरूनच आपल्याला कुलदेवता कोण, उपास्य देवता कोण, आपल्याला ह्या आयुष्यात सुखाने जगायचं जर असेल तर कुठल्या देवीचं किंवा देवाचं उपासना केली की आपल्याला त्याचा फायदा होतो, हे कुंडलीवरनं कळतं. आता प्रश्न असा आहे की काही जण देवालाच मानत नाही. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे, आपण त्याच्यामध्ये जायचं नाही. जे मानतात त्यांनी, आता प्रश्न असा येतो की आपल्याकडे 33 कोटी देव आहेत, मग कुठल्या देवाला उपासना करायची? जर आस्तिक लोकांना जर हा प्रश्न असेल तर त्यांनी नवमस्थानावरनं विचार करायचा असतो. नवमस्थान काय आहे, तिथले कुठले ग्रह आहेत, कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे, हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. नवमस्थान हे असं स्थान आहे ते कधीही वाईट करत नाही, सगळ्यांचंच कल्याण करतं आणि त्यामुळे नवमस्थानाला खूप महत्वाचं मानलं गेलेलं आहे. कारण ह्या जन्मात तर तो तुम्हाला संरक्षण देतोच, भाग्य देतोच, पुढच्या जन्मात पण तुम्हाला चांगलं करून देतो, असं आहे त्याचं. कारण ह्या जगात तुम्ही काय पंचमाचा कुठला भाग घेऊन आलाय, नवम स्थान सांगतं. आणि आत्ताचं जग, आयुष्य पण चांगलं होईल, पुढचं आयुष्य, तुमचा रस्ता जो आहे तो पण चांगला होईल या नवम स्थानावर. आता कुठला ग्रह आहे त्याच्यावर अवलंबून तुमची कुलदेवता किंवा कुलदैवत कोण आहे ह्याच्यावर तुम्ही श्रद्धा करा, त्याच्यावर उपासना करा, देवाला जा, मनात नामस्मरण करा. ह्याच्यामध्ये मोठे मोठे उत्सव, हे घाट वगैरे घालायचं असं काही प्रश्न नाही. फक्त नामस्मरण केलं तरी सुद्धा काम होतंय. ओके, थँक्यू.